राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडे नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या. सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल. भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती. लवकरच हरिभाऊ बागडे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारतील. मोदींनी फोनवर म्हटलं, तुम्हाला महाराष्ट्राबाहेर जायचं आहे. जिथे कुणी जात नाही तिथे मी जातो. कामाचं फळ म्हणून मला राज्यपाल केलं. राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर हरिभाऊ बागडेंची ही प्रतिक्रिया. नाथांचे नाथ एकनाथ त्यांच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत पोहोचली. शपथविधी दरम्यान जय एकनाथ असा उल्लेख केल्यानंतर भावना गवळींची ही प्रतिक्रिया. एकनाथ म्हणायचं की दोन नाथ हा त्यांचा प्रश्न. भावना गवळींनी संत एकनाथांचं नाव घेतलं असू शकतं. अंबादास दानवेंचा टोला. खैरेंनी पहिलं तिकीट आणून दाखवावं, मग कोण कुणाला गाडतंय ते बघू. उद्धवजींचा आदेश आला तर गद्दारांना पाडणार. चंद्रकांत खैरेंच्या या वक्तव्याला भुमरेंचं प्रत्याव्हान. खैरेंचं मातोश्रीवर वजन किती हे उमेदवारी मिळाल्यावर सिद्ध होईल. चंद्रकांत खैरेंनी दिलेल्या आव्हानाला संजय शिरसाट यांचं उत्तर. हार गई हूं मगर हिम्मत कभी नहीं हारूंगी. नवनीत राणांची शेरो शायरी. तर मी हारल्यानं अनेकांना आनंद झालाय. नवनीत राणांचा टोला. मी विधानसभा लढवण्याची तयारी केली. घाटकोपर विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक. भाजप नेते प्रकाश मेहतांचं विधान. विधानसभा निवडणुकीपूर्वीच आमदार हिरामण खोसकरांची डोकेदुखी वाढली. मतदारसंघाबाहेरील उमेदवार नकोय, स्थानिक उमेदवारच द्या. काँग्रेस कार्यकर्त्यांची ही मागणी. तर मी 100% स्थानिक. खोसकरांची प्रतिक्रिया. कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ आणि डोंबिवली विधानसभेसाठी भाजपकडून तयारीला सुरुवात. कल्याण पूर्वमध्ये व्हा तयार करू पुन्हा विजयाचा एल्गार, अशा आशाचे बॅनर. वरळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी राज ठाकरेंची भेट घेतली. वरळीतील समस्यांबाबत राज ठाकरेंशी चर्चा केली. वरळीत संदीप देशपांडे विरुद्ध आदित्य ठाकरे लढतीची शक्यता. राज ठाकरे यांच्याकडून पावसामुळे पुण्यातील निंबजनगरमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी. सरकारनं नुकसान भरपाई दिली पाहिजे. राज ठाकरेंची प्रतिक्रिया. पुण्यात मनसे विधानसभेच्या 8 जागा लढणार. राज ठाकरेंनी कामाला लागण्याचे आदेश दिलेत. यंदा हडपसरमध्ये मनसेचा आमदार होईल. राज ठाकरेंनी आदेश दिला की निवडणूक लढवणार. मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची माहिती. सांगली शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या शिक्षकांमध्ये वाद. बैठकीत शिक्षक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात 9 ऑगस्ट क्रांतीदिनी लाखो दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा निघणार. दिव्यांगांच्या मागण्यांसाठी संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयावर बच्चू कडू मोर्चा काढतील. नागपूरमधील भिवापूर तालुक्यातून वाहणाऱ्या नान नदीला पूर. भिवापूर नान मार्गावरील पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं लोणारा, धामणगाव, वणी, आलेसूर, खोलदोडा या गावांचा संपर्क तुटला. नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापार गावातील पुलावरून ट्रक वाहून गेला. उमरेड, सिरसी, हिंगणघाट मार्गावर दुर्घटना घडली. तर ट्रकमध्ये 2 जण असल्याची गावकऱ्यांची माहिती. चंद्रपूर शहरातील झरपट नदीच्या पुरामध्ये कार वाहून गेली. पुराच्या वेगवान प्रवाहामध्ये कार घालण्याचं त्याने धाडस केलेलं होतं. कारचा दरवाजा उघडून झाडाला धरून ठेवल्यानं त्याचा जीव वाचला. रत्नागिरीच्या खेडमधील निळवणे गावातील कातळवाडीकडे जाणारा रस्ता खचला. आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातून जाणारा रस्ता खचलाय.